मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। हा सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा झालेला आहे। वेदभवनाचा वर्धापन दिन आणि त्यानिमित्त स्वामीजींचं या पुण्यनगरीत आगमन झालं आणि आपल्या सगळ्यांना ते उपकृत करत आहेत, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी परत एकदा नमस्कार करतो। सांगायला आनंद वाटतो की गेले 37 वर्ष हे वेदभवन या ठिकाणी ऋग्वेदाचं अध्ययन अध्यापन गुरुकुल पद्धतीने करण्यात रत आहे। या ठिकाणी ऋग्वेद दशग्रंथ म्हणजे 4 वेद आहेत, त्या 4 वेदांपैकी म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत। यापैकी ऋग्वेदाचं अध्ययन आणि अध्यापन करणारी ही आमची वेदपाठशाळा आहे। तसं या वेदपाठशाळेला 80 वर्ष झाली। या वेदपाठशाळेची स्थापना 1945 साली माझे वडील वेदमहर्षी विनायक भट्ट घैसास गुरुजी यांनी पुणे शहरात सदाशिव पेठेत एका छोट्या जागेत केली आणि त्याचा हा आज वटवृक्ष झालेला आहे। याच्या सगळ्या पारंब्या आहेत आणि आपण सगळे तिथे आता साक्षीदार झालेले। वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी भागवत कथा स्वामीजींनी करावी असं नम्र निवेदन त्यांना केलं होतं। निवेदन करताना असं वाटत होतं की स्वामीजी काय करत आहेत,